आज आपण चाललो आहोत स्कॉन टेम्पलला. खारघर येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठं स्कॉन टेम्पल आहे आणि एशियामधील सेकंड लार्जेस्ट स्कॉन टेम्पल आहे. आता आपण फटाफट जाऊन स्कॉन टेम्पल बघूया कसं आहे काय. 15 जानेवारीलाच इनॉग्रेशन झालंय स्कॉन टेम्पलचं. बघूया. आता आपण पोहोचलो आहोत स्कॉन टेम्पलला. आज जाऊन दर्शन घेऊया. या बाजूला इथे पूर्ण शू रॅक आहे, भरपूर मोठे आहे इकडे शू रॅकसाठी आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता आपण पोहोचलो आहोत. खूप गर्दी आहे या साईडला दर्शनात. ची मूर्ती आहे इथे विष्णू रूपा. शकता बॅक साईडला किती गर्दी आहे. ते सर्व अजून काम सुरू आहे त्या सर्व. या बाजूला एक गार्डन आहे, त्याच्या बाजूला एक. आता आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या जवळ. आता आज जाऊन आपण दर्शन घेऊ. आतमध्ये 3 मंदिर आहेत. पहिल्या मंदिरात नृत्य करताना दाखवलं आहे, दुसऱ्या मंदिरात राधाकृष्ण व तिसऱ्या मंदिरात श्रीरामांची मूर्ती आहे. येथे उजव्या बाजूच्या भिंतीवर रामकथा व डाव्या बाजूच्या भिंतीवर कृष्ण कथा दर्शवली आहे. खूप छान प्रकारे बनवलं आहे. इथे बाहेरच्या बाजूला 5 छोटे मंदिर आहेत. इथं आतमध्ये स्टोर्स वगैरे पण चालू झालेले आहेत आता बऱ्यापैकी. नवीन नवीन होतं तेव्हा खायचं. कैसे है भगवत गीता? 230. और छोटी वाली मराठी 200. अच्छा. शॉपिंग साठी बनवलंय इथे सर्व. आतमध्ये मॅग्नेट्स वगैरे, रुद्राक्षाच्या माळा, ब्रेसलेट आहे रुद्राक्षाचं. मॅग्नेट नाहीये. मूर्त्या वगैरे पण मस्त बनवल्या आतमध्ये इकडे. एकदम छान. पेंटिंग्स वगैरे पण आहे तिकडे. काय मॅग्नेट आहे? कितीला आहे? 120 ला आहे. बघ ना तुला जे आवडतं. बॅग्स वगैरे श्रीकृष्णाचे दागिने वगैरे, कपडे, अशा भरपूर गोष्टी आहेत. इथे सुद्धा आतमध्ये भगवत गीता आहे. लहान मोठे
ग्रुप वगैरे पण येते तर पूर्ण शॉपिंगसाठी ठेवलेलं आहे. अगरबत्ती वगैरे पण आहेत. बोल ना. या बाजूला बिलिंग काउंटर आहेत. सामान घेतल्यानंतर इथं बिलिंग वगैरे करायची. छान बनवलं आतमध्ये. हा नीचे रह आज भरपूर गर्दी आहे या साईडला. इथं गौमुख आहे, हे अजून चालू नाही. इकडे गार्डन आहे. तर रेस्टॉरंट वगैरे पण ओपन झालेत आता बऱ्यापैकी. आतमध्ये रेस्टॉरंट आहे, लाईन लागली आहे रेस्टॉरंट मध्ये जाण्यासाठी. बाहेर पण असे स्नॅक्सचे स्टॉल वगैरे आहेत. पाणीपुरी काय खायचं कशाला. तर काम चालू आहे खाली म्युझियमचं. या जागेत पूर्ण म्युझियम बनणार आहे आतमध्ये. आणि इथून बाहेर जाण्यासाठी एक्झिट आहे सॉरी, स्कॉन म्युझियम. इथे वॉशरूम वगैरे पण आहेत आतमध्ये. फाउंटेन वगैरे पण आहे. कोण गेली. छान बनवले. 12 वर्ष लागले पूर्ण मंदिर बनायला. 9 एकर 12 वर्ष लागले. खूप सुंदर बनवले मंदिर. 9 एकर मध्ये पूर्ण बनवले. चप्पल ठेवल्यानंतर असं टोकन दिलं जातं. ते सांभाळून ठेवायचं. आल्यानंतर ते टोकन जमा करून चप्पल घ्यायची. करून आता आपण बाहेर आलो आहोत. छान झालं आपलं दर्शन. एकदम सुंदर बनवले मंदिर. मंदिराचे 4 प्रवेशद्वार आहेत. 1 2 3 4 असे. आणि आतमध्ये चप्पल वगैरे ठेवण्यासाठी पण फ्री ऑफ कॉस्ट सुविधा आहे. पार्किंग इथे आता तुम्ही बाहेरच लावू शकता बाईक वगैरे. पार्किंग प्रॉपर नाही आहे. आता आपण घरी पोचलो आहोत. खूप छान झालं आपलं दर्शन. मंदिर खूप सुंदर आहे आणि खूप मोठं आहे. 9 एकरमध्ये पूर्ण मंदिर बांधलेलं आहे. खूप मोठं आहे मंदिर. गार्डन वगैरे फाउंटेन वगैरे लावलेले आहेत. खूप छान आहे. खारघर स्टेशनपासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा किंवा प्रायव्हेट रिक्षा करून तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता. शेअरिंग रिक्षाचे पर पर्सन 20 रुपये अशी कॉस्ट आहे. खूप छान आहे मंदिर. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.